विदर्भासह महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थानाला अखेर तीर्थस्थळाचा ब दर्जा मिळाल्याची अधिकृत घोषणा होताच संपूर्ण धाबा गाव आनंदाच्या उत्साहात न्हाऊन निघाले। विदर्भासह महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थानाला अखेर तीर्थस्थळाचा ब दर्जा मिळाल्याची अधिकृत घोषणा होताच संपूर्ण धाबा गाव आनंदाच्या उत्सवात न्हाऊन निघाले। ही आनंद वार्ता समजताच गावकऱ्यांनी घराघरात दिवे लावून जल्लोष साजरा केला, तर मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई करून भक्तिमय वातावरण निर्माण करण्यात आले। मुख्य रस्त्यालाही दिव्यांच्या प्रकाशाने सजवण्यात आले, ज्यामुळे गावात अक्षरशः दिवाळीचाच माहोल पाहायला मिळाला। या मानांकनामुळे देवस्थानासह संपूर्ण परिसराच्या विकासाला गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। मंदिराच्या सुविधा, भाविकांसाठी व्यवस्था आणि पर्यटनाच्या दृष्टीने मोठे बदल घडणार असल्याचे संस्थान पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी सांगितले। या ऐतिहासिक क्षणाचा आनंद व्यक्त करताना अध्यक्ष सुहास माडुरवार, कोषाध्यक्ष रामकृष्ण सांगडे, माजी अध्यक्ष अमर बोडलावार, ग्रामपंचायत सचिव गजानन घुगे तसेच भक्त शालिनी सांगडे यांनी समाधान व्यक्त करत हा निर्णय गावासाठी अभिमानास्पद ठरल्याचे नमूद केले। देवस्थान धाबा यांना ब वर्ग दर्जा मिळालेला आहे। या ब वर्ग दर्जा मिळण्यामागे माजी विश्वस्त मंडळ पदाधिकारी, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत यांचंसुद्धा खूप सहकार्य लाभलेलं आहे। त्यामुळेच आम्हाला ब वर्ग दर्जा मिळाला आहे। माजी मंत्री श्रीमान सुधीरभाऊ मुनगंटीवार तसेच आमच्या क्षेत्राचे लोकप्रिय लाडके आमदार देवराभाऊ भोंगडे यांनीसुद्धा या कामासाठी खूप पत्रव्यवहार केलेला आहे। त्यामुळेच आम्हाला आज हे यश प्राप्त झालेलं आहे। यामध्ये धाबा ग्रामवासियांचा सुद्धा खूप सहकार्य आहे आणि ब वर्ग झाल्यामुळे आम्ही देवस्थानला चांगल्या पद्धतीने प्रोग्रेस करू, त्याचा विस्तार करू आणि भक्तिनिवास लोकांच्या सोयीने जे जे आपल्याला देवस्थान करता गरज पडेल त्याचे आम्ही पूर्ण काम करू, यात दुमत नाही। अध्यक्ष या नात्याने मी परत एकदा सर्व गावाशी आजी माजी विश्वस्त मंडळ या सर्वांचं सहकार्य लाभलं, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। जी फडणवीस जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवारजी तसेच आमच्या क्षेत्राचे तडफदार देवरावदादा भोंगडेजी, आमदार राजूराव यांच्या सर्वांच्या सहकार्याने तसेच ग्रामपंचायत बॉडी आणि आमची संचालक कोंडय्या महाराज संस्थानचे संचालक यांच्या सर्वांच्या सहयोगाने आज ब दर्जा आमच्या तीर्थक्षेत्र धाबा इथे प्राप्त झाला। सुधीरभाऊ मुनगंटीवारजी जेव्हा देवराभाऊ निवडून आले होते तेव्हा त्यांनी त्या सभागृहात बोलले होते का तीर्थक्षेत्र ब आम्ही मागणी केली होती आणि सुधीरभाऊने ती मागणी पूर्ण करू बा असं आश्वासन दिलं आणि सुधीरभाऊ दिला शब्द केला पूर्ण, अशी सुधीरभाऊची प्रचिती आहे। त्याच पावलावर पाऊल ठेवताना देवराभाऊ भोंगडेजी यांच्या मदतीने आज आमच्या धाबा नगरीला तीर्थक्षेत्र ब घोषित करण्यात आलं। त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि सर्वांचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो।